शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहतात मागील काही दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर मुंबई व्लॉग सध्या येत आहेत. मुंबईच्या या व्लॉगमध्ये विशेष भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्ही पाहणार आहात हॉटेल ताजमहल पॅलेस आणि गेटवे ऑफ इंडिया. तर मित्रांनो, चला सफर सुरू करूया मुंबई या व्लॉगमध्ये. मुंबई गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल पॅलेस हे आकर्षक केंद्र आहे. मुंबईतील जर प्रत्येकजण मुंबईला जातो तो या परिसराला भेट दिल्याशिवाय त्याचा दौरा पूर्ण करतच नाही. असं हे आकर्षणाचं केंद्र असलेलं गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताजमहल पॅलेस. चला तर आपण या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंची माहिती करून घेऊ, तसेच या ऐतिहासिक वास्तूचं दर्शनही करून घेऊ. प्रथम आपण गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास बघू. मुंबईच्या दक्षिण किनाऱ्यावर दिमाखात उभी असलेली ही वास्तू भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे हॉटेल ताज हे गेटवे ऑफ इंडियापेक्षाही जुने आहे. गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम जे आहे ते 1911 मध्ये ब्रिटनचे राजे जॉर्ज पाचवे, किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी हे भारताच्या भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदर इथे एक भव्य प्रवेशद्वार उभारले होते. तेच आता गेटवे ऑफ इंडिया म्हणून आपण पाहत आहोत. या बांधकामाचं जी काही वास्तुकला आहे ती ब्रिटिश आर्किटेक्ट आहे जॉर्ज विटेट म्हणून. त्याची जी डिझाईन आणि केलेलं बांधकाम आहे ते इंडो इस्लामिक आणि रोमन शैलीच्या मिश्रणातून, म्हणजे एकंदरीत एक ग्लोबल डिझाईन त्याचं त्यावेळी बनवलेलं हे आपल्यासमोर जी वास्तू दिसत आहे ते आहे. आणि हे जे याचं बांधकाम जे आहे ते राजा येण्याच्या अगोदर म्हणजे 1911लाच हे बांधकाम पूर्ण झालं, सुरुवात झाली होती आणि 1915ला ह्या बांधकामाचं पूर्ण झालं. आणि 4 डिसेंबर 1924ला हे सर्वांसाठी खुलं केलं होतं. यावेळी याचा जो काही वापरण्यात आलेला दगड आहे तो बेसाल्ट खडकापासून आपण बनवलेला होता. याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे आता हे बाजूला आपल्याला बोर्ड दिसत आहेत, याच्यावर याच्या ऐतिहासिक फलक लावलेले आहेत भारतीय पुरातत्व वस्तू संग्रहालयाने. आणि हा जो वरील भाग दिसतो याच्यावर सुद्धा काही लेखन आपल्याला दिसतंय. म्हणजे याची ऐतिहासिक महत्त्व जे आहे याचं शिलालेखा टाईप आपण इथं आपल्याला बघायला मिळतं. त्याचं म्हणजे ज्यावेळी तो भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता त्यावेळी तो राजा भारतामध्ये येत होता आणि त्याच्या स्वागतासाठी हे बांधलेलं गेटवे ऑफ इंडियाचं कमान आहे, असं त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. 28 फेब्रुवारी 1948 रोजी सैन्याची तुकडी या ठिकाणी आलेली होती आणि त्यावेळी याचं लोकार्पण किंवा हे झालेलं होतं. त्याचं ऐतिहासिक महत्त्व या ठिकाणी आपल्याला या शिलालेखातून पुरातत्व संग्रहालयाने या ठिकाणी लिहून ठेवलेल्या सगळ्या बाबी आहेत ते वाचूनच आम्ही तुम्हाला या गेटवे ऑफ इंडियाचं ऐतिहासिक महत्त्व सांगितलं. बाजूला असलेलं हे दिमाखात दिसत असलेलं ताजमहल पॅलेस, हॉटेल ताजमहल पॅलेस हे गेटवे ऑफ इंडियापेक्षाही जुनं आहे. आणि गेटवे ऑफ इंडियाच खरं तर या ताजमहल हॉटेल ताजमहल पॅलेसच्या समोर उभा केलेला आहे. ही वास्तू जमशेदजी टाटा यांनी उभा केलेली आहे. याचा इतिहास खूप रंजक आहे, आपण याची माहिती करून घेऊया. जमशेदजी टाटा एकदा मुंबईतील एका ब्रिटिश हॉटेलमध्ये गेलेले होते, परंतु तिथे इंडियन्स आणि कुत्र्यांना प्रवेश नाही अशी पाटी असल्यामुळे त्यांना आत जाऊ दिले नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून त्यावेळी असलेले उद्योजक जमशेदजी टाटा यांनी भारतात स्वतःचे आणि भारतीयांचे असे काहीतरी वेगळे आणि दिमाखात जागतिक कीर्तीचे एखादी वास्तू, हॉटेल स्वरूपातली एखादी वास्तू उभारावी असं त्यांना वाटलं. म्हणून जमशेदजी टाटा यांनी स्वतः या इंग्रजांच्या हॉटेलचा किंवा इंग्रज वास्तूंचा बदला म्हणून त्यांच्यापेक्षा देखणी, आकर्षक, सुबक अशी वास्तू उभा करण्याचं स्वप्न मनात बाळगलं आणि या हॉटेलचं पायाभरणी सुरुवात झाली. प्रथम त्यांनी या
5 स्टार हॉटेलसाठी 1898मध्ये या हॉटेलची पायाभरणी सुरू केली आणि दिमाखात या हॉटेलची उभारणी सुरू केली. जागतिक दर्जाचं हे हॉटेल या ठिकाणी उभं आहे. ते केवळ भारतीय उद्योजक जमशेदजी टाटा यांनी ही वास्तू उभा केलेली आहे. हा जो दिसत आहे आपल्याला हा फोर्ट परिसर आहे. इथूनच आपल्याला गेटवे ऑफ इंडियाकडे जावं लागते. गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूकडे जाण्यासाठी फोर्ट परिसरातून आपल्याला जायचं आहे. समोर दिसत असलेलं हे टाटा टावर आहे. आपण CSTM म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात उतरल्यानंतर आपण या मार्गाने गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊ शकतो. याच्या पलीकडच्या बाजूलाच गेटवे ऑफ इंडिया आहे. अतिशय जवळ आहे असा परिसर आहे. हे गेटवे ऑफ इंडियाची मागची बाजू आहे. इथून आपल्याला कार्ला लेणी किंवा इतर ठिकाणी प्रवास करता येतो. तर हे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या बाजूला असलेलं हॉटेल ताजमहल पॅलेस. हॉटेल ताजमहल पॅलेस हे केवळ हॉटेल नसून तो भारतीयांचा इंग्रजांनी केलेल्या अपमानाच्या बदल्यातून उभा राहिलेली स्वाभिमानी वास्तू म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. अशा प्रकारचं अतिशय देखणी वास्तू आहे. आणि अजून एक याच्यातला अलीकडचा इतिहास जर सांगायचा झाला तर अलीकडेच 26/11 नावाचा जो हल्ला भारतावरती पाकिस्तानी अतिरेक्याकडून झाला होता, त्यावेळी या हॉटेल ताजमहल पॅलेसचे खूप मोठे नुकसान झाले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी या इमारतीत सुद्धा अतिरेकी घुसले होते. त्यांनी इमारत पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. याच मार्गातून अतिरेकी येऊन त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला माहिती मिळते. आणि यावेळी भारताच्या आणि विदेशची कमांड आहे ताजमहाल पॅलेस आणि गेटवे ऑफ इंडियाचा परिसर. व्हिडिओ बघून कसा वाटला नक्कीच आमच्या शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मुंबईमधल्या इतर परिसराचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. नक्कीच त्यालाही भेट द्या आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. या ऐतिहासिक वास्तूचा शेवटचा नजारा. धन्यवाद.